नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा कालचा म्हणजेच 11 जुलैचा रिव्ह्यू. आणि कालचा हा जो एपिसोड होता ना, तो खरंच खूपच रंजक होता. कारण आता मीरा आणि अंबिका यांच्या हाती लागली आहे एक गोष्ट, ज्यामधून त्यांना समजलंय की एका चेटकिनीचा म्हणजेच मंजिरीचा वध कसा करायचा ते. चला तर मग बघूयात कालच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर सगळ्यात आधी आपल्याला असं पाहायला मिळतं की मंजिरीचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी ते जे लोक घरी आलेले असतात त्यांचा आग्रह असतो की घरातील सगळ्यांनीच मंजिरीसोबत त्या ठिकाणी थांबावं. आणि म्हणून नाईलाजानेच अथर्वला, मीराला, दामोदरला आणि नर्मदाला तिथे बसावं लागतं. तर ती जी मंजिरी असते ना, ती गालातल्या गालात हसतच या सगळ्यांकडे पाहत असते, खास करून अथर्वकडे. कारण तो बिचारा खूप जास्त अस्वस्थ झालेला असतो. तर अनन्या उगाचच मंजिरीला सांगत असते की आई, तुला माहिती आहे का, यांचा ना एक चॅनेलसुद्धा आहे, आपला इंटरव्ह्यू हे तिथे सुद्धा अपलोड करणार आहेत. आणि ते ऐकून मंजिरी खुश होते. आणि मग त्यानंतर फायनली त्या इंटरव्ह्यूला सुरुवात होते. जो माणूस इंटरव्ह्यू घेत असतो तो मंजिरीला दादासाहेबांबद्दल वेगवेगळे प्रश्न विचारत असतो आणि त्यावेळी मंजिरी खूप इमोशनल होऊन त्यांची उत्तरं देत असते. दादासाहेब किती महान होते, त्यांनी किती मोठं कार्य करून ठेवलं आहे, त्यांच्या जाण्यामुळे आता कशी पोकळी निर्माण झाली आहे, हे सगळं अगदी ती डोळ्यात पाणी आणून सांगत असते. जणू काही तिचं दादासाहेबांवर खूप प्रेम आहे अशा आविर्भावात ती बोलत असते. आणि त्यामुळे अथर्वची मात्र खूप जास्त चिडचिड होत असते. त्याला सतत त्या मंजिरीचं खरं रूप आणि तिने केलेले कारनामे आठवत असतात. त्या बिचाऱ्याची ती अवस्था पाहून मीरा देखील काळजीत पडते. तिला समजत नसतं की अथर्वला कसं शांत करावं. आणि इकडे या मंजिरीची नाटकं तर काही केल्या थांबतच नसतात. एका पॉईंटला तर ती रडायलाच सुरुवात करते आणि त्यामुळे तो इंटरव्ह्यूज थांबवावा लागतो. अनन्या लगेच पुढे येते, मंजिरीला शांत करते, तिला समजावते वगैरे. पण या सगळ्या नाटकांमुळे मीरा, अथर्व आणि नर्मदा, दामोदर खूप जास्त चिडतात आणि रागात तिच्याकडे पाहू लागतात. त्याचवेळी ना मित्रांनो, आपल्याला दुसरीकडे असं सुद्धा पाहायला मिळतं की अंबिका अडगळीच्या रूममध्ये गेलेली असते आणि तिथे ती तिच्या शक्तीने तिने मंजिरीच्या गुहेतून जो ग्रंथ म्हणजे जी बखर गायब केलेली असते ती परत घेऊन येते. पण त्यानंतर जेव्हा ती बखर उघडते तेव्हा तिच्या लक्षात येतं की यातील सगळी पानं खूप जास्त जीर्ण झाली आहेत आणि काही तर अक्षरशः जळून गेली आहेत. त्यामुळे जेव्हा जेव्हा ती ते पान उलटायला जाते तेव्हा तेव्हा तिच्या हातात फक्त पानाची राखच येते. आणि म्हणून अंबिका काळजीत पडते. तिला समजत नाही की काय करावं, यामध्ये नेमकं काय लिहिलं आहे ते कसं वाचावं. पण मग त्यानंतर ती तिच्या शक्तीचा वापर करायचं ठरवते. आणि मग त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की अंबिकाच्या शक्तीमुळे चक्क त्या बखरमध्ये जे काही लिहिलेलं असतं ते सगळं तिला समोर दिसू लागतं. सगळी अक्षरं त्या पुस्तकातून तिच्या समोर उभी राहतात आणि अंबिका ते वाचायला सुरुवात करते. त्यानंतर दुसरीकडे इंटरव्ह्यूमध्ये आता मंजिरीला सगळे प्रश्न विचारून झालेले असतात. मग तो इंटरव्ह्यू घेणारा माणूस घरातील सदस्यांना प्रश्न विचारायला सुरुवात करतो. सगळ्यात आधी येते मीरा. तो माणूस मीराला वेगवेगळे प्रश्न विचारतो. मीरा भरभरून दादासाहेबांबद्दल बोलते, त्यांच्या कामांबद्दल बोलते. आणि त्यानंतर मात्र जेव्हा तिला त्या मंजिरीबद्दल प्रश्न विचारण्यात येतात तेव्हा तिला काय उत्तर द्यावं तेच समजत नाही. मंजिरी तर उगाच गालातल्या गालात हसत तिच्याकडे पाहत असते. अनन्याला सुद्धा उत्सुकता असते की आता ही आपल्या आईबद्दल काय बोलेल. पण त्यानंतर मग मीरा घराची इज्जत वाचवण्यासाठी, घरात जे काही सुरू आहे ते जगासमोर येऊ न देण्यासाठी मंजिरीचं खोटं खोटं कौतुक करते. सगळ्यांना सांगते की मंजिरी खूप चांगली आहे, तिने दादासाहेबांचा वारसा पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशा ती अनेक गोष्टी बोलते. आणि त्यामुळे अनन्या आणि मंजिरी खुश होतात. अथर्व मात्र खूप जास्त वैतागतो. त्यानंतर मग तो जो इंटरव्ह्यू घेणारा माणूस असतो तो मीराला म्हणतो की मॅडम, आता तुम्ही अथर्व सरांकडे माईक द्या, आम्हाला त्यांनाही काही प्रश्न विचारायचे आहेत. पण अथर्व काही या गोष्टीसाठी तयार नसतो. पण तो माणूस खूपच विनवणी करतो आणि नाईलाजाने अथर्व तयार तर होतो आणि हातात माईक घेतो. पण मग त्यानंतर हे जे लोक असतात ते अथर्वला पहिलाच प्रश्न असा विचारतात की मंजिरी मॅडम आई म्हणून कशा आहेत. आणि त्यामुळे अथर्वला खूप जास्त राग येतो. आत्तापर्यंत मंजिरीने जे काही केलेलं असतं ते सगळं त्याला आठवतं. तिने केलेली फसवणूक आठवते आणि त्याचे डोळे अक्षरशः रागाने लाल होतात. तो काही बोलायलाच तयार नसतो.
तितक्यात हा इंटरव्ह्यू घेणारा दुसरा प्रश्न विचारतो की आम्ही असं ऐकलं आहे की तुमची सख्खी आई गेल्यानंतर मंजिरी मॅडमनेच तुम्हाला सांभाळलं आहे, लहानाचं मोठं केलं आहे, हे खरं आहे का? आणि त्यामुळे अथर्वच्या तळपायाची आग तर मस्तकात जाते. त्याला हे आठवतं की याच बाईने आपल्या खऱ्या आईला मारलंय आणि मग तो कोणताही विचार न करता रागात तो माईक फेकून देतो आणि थेट त्याच्या रूममध्ये जायला निघतो. आणि त्याचं हे असं वागणं पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. मीरा तर अथर्वाच्या लगेच पाठोपाठ जाते, त्याला समजावण्याचा प्रयत्न करते, पण उपयोग होत नाही. तर इकडे ते जे इंटरव्ह्यू घेणारे लोक असतात ते सुद्धा थोडेसे घाबरलेलेच असतात. तर अनन्या मनाशी म्हणत असते की मला माहिती आहे ना, माझा दादा असं वागूच शकत नाही, नक्कीच या सगळ्याच्या पाठीमागे त्या मीराचा हात असणार. आणि मग त्यानंतर आपण असं पाहतो की ते जे लोक असतात ते मंजिरीला म्हणू लागतात की मॅम आता आम्ही जातो, हवं तर आपण हा इंटरव्ह्यू नंतर कधीतरी कंटिन्यू करू. तर मंजिरी नाटक करत म्हणते हो हो ठीक आहे, काही हरकत नाही, पण हे बघा इथे जे काही घडलं आहे ना ते प्लीज बाहेर येऊ देऊ नका. त्यावर तेही लोक हो म्हणतात आणि मग तेथून निघून जातात. मंजिरी मात्र खूपच खुश असते. मग आपण मित्रांनो असंही पाहतो की मीरा अथर्वला समजावण्याचा प्रयत्न करते, त्याला सांगते की तुमच्या या अशा वागण्यामुळे ना त्या मंजिरीवर काही फरक पडणार नाही, उलट आपल्या घराण्याची बदनामी होईल. ते असं बरंच त्याला काही समजावत असते. पण अथर्वचा राग काही केल्यास शांत होत नसतो. तो मीराला हेही सांगतो की काळजी करू नको, ते जे लोक होते ना ते आपली परवानगी घेतल्याशिवाय काहीही छापणार नाहीत. आणि त्यामुळे तेव्हा कुठे मीराच्या जीवात थोडा जीव येतो, नाहीतर तिला भीतीच वाटत असते की जर हे जे काही घडले ते त्या लोकांमुळे बाहेर आलं तर. त्यानंतर अथर्व तेथून बाल्कनीत जाऊन बसतो आणि अंबिका मीराकडे येते. ती मीराला आनंदाने सांगते की त्या बकरीत जे काही लिहिलं आहे त्याचा उलगडा झाला आहे, तू चल बरं पटकन माझ्यासोबत. आणि त्यावर मीराही हो म्हणते. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की अनन्या आणि मंजिरी दोघी झोपड्यावर बसलेल्या असतात. मंजिरीची नेहमीप्रमाणे नाटकं सुरू असतात. ती रडत असते, म्हणत असते की माझ्याच बाबतीत असं का गं होतं, अथर्व असा कसा वागू शकतो. आणि अनन्या तिला समजावत असते, सांगत असते की दादाची काही चूक नाही आहे, या सगळ्याच्या पाठीमागे ती मीरा वहिनी आहे, तिनेच त्याच्या मनात काहीतरी भरलं असणार म्हणून तो असा वागतोय. आणि त्यावर मंजिरी फक्त मांडो लावत हो म्हणते. मग ती अनन्याला सांगते की जा बाळा आपल्यासाठी चहा बनवून आण, माझं खूप डोकं दुखते. त्यावरती मुलगी हो म्हणते, तेथून निघून जाते. आणि मंजिरी तिचा एक वेगळाच डाव टाकते. ती चक्क जे लोक इंटरव्ह्यू घ्यायला आले होते त्यांना कॉल करते आणि सांगते की आज रामपुरेंच्या घरात जो इंटरव्ह्यू तुम्ही शूट केला होता तो सगळीकडे अपलोड व्हायला हवा आणि व्हायरलसुद्धा. आणि त्यावर तेही लोक हो म्हणतात आणि त्यामुळे मंजिरी खुश होते. दुसरीकडे अंबिका आणि मीरा ती गोष्ट वाचायला सुरुवात करतात आणि त्या गोष्टीमधून त्यांच्या हाती खूप महत्त्वाची माहिती लागते आणि त्यामुळेच त्या दोघींना खूपच आनंद होतो. तर मित्रांनो आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे, कोणकोणते नवीन ट्विस्ट येणार आहेत हे पाहणं खूपच रंजक आहे. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.